सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर ना आजचा टॉपिक असा आहे की मी बाहेर गेले होते तेव्हा माझ्या मिस्टरांनी सामान भरून आणले, म्हणजे किराण्याचं न काय सांगता। तर ते तुम्हाला काय काय आणले ना तर ते मी तुम्हाला दाखवते। तर तेच दाखवण्यासाठी आजचा व्हिडिओ मी खरं तर चालू केलेला आहे। तर या आपण बघूया काय काय आणले ते। सुरुवात करूया तांदळापासून आपण। तर हे आहे तांदूळ, त्यानंतर हा आहे निरम्याचा पुडा, मग हे आहे सॉल्ट टाटाचं, आणि ना हे इथं बेसन पीठ आहे हे, आणि ही इथं शुगर साखर, हा रवा, ही मुगाची डाळ, साबुदाणा, उडदाची डाळ, ही मसुरीची डाळ, हे इथं साबण आणलेले आहेत। तर एवढं सगळं आणलंय त्यांनी। तर हेच तुमच्या सोबत शेअर करायचं होतं। आणि आज ना चिकन सुद्धा आणलंय, तर चिकनचं सुद्धा मी तुमच्या सोबत हे करते, म्हणजे स्वयंपाक कसा करते ते शेअर करते मी तुमच्या सोबत। तर चला आता मी हे नंतर आपण स्वयंपाक करूया। तर आता चिकन आणलेलं आहे आणि चिकन मी दाखवते तुम्हाला। हे चिकन आणले आणि फ्रेंड्स तुम्ही बघितलं ना, त्या चिकन घेऊन आलेले आहेत हे। आणि आता मी चिकनला थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवते, कारण पाण्यामध्ये ठेवल्याच्या नंतर चिकनचा जे काय वास आहे ना तो जातो, मग थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवल्याच्या नंतर। तर आता इथं मी अद्रक लसूण कोथिंबीर हे आपल्या छोट्याशा खलबत्त्यामध्ये वाटून घेते, आणि वाटल्याच्या नंतर मग गॅसवर मी कुकर ठेवते, आणि कुकरमध्ये ह्याच्यासाठी टाकणार आहे की जिथे आपल्याला 20-30 मिनटं लागणार आहेत पातेल्यामध्ये शिजवण्यासाठी, ते इथं 15च मिनटामध्ये होऊन जाईल आपलं। 2-3 शिट्ट्या झाल्या की लगेचच शिजून जाते। त्यामुळे मग मी असा विचार केला की आपण ह्याच्यातच शिजून घेते मी। आणि मग आता कुकर ठेवलेला आहे गॅसवर कुकर ठेवल्याच्या नंतर मी तेल वगैरे टाकून घेतलं। त्यानंतर मग मी अद्रक लसणाची पेस्ट टाकली, आणि हो, रेडीमेड अद्रक लसूण यूज करण्यापेक्षा हे आपण स्वतः घरी वाटून हे केलेलं किती छान लागतं ना, किती टेस्टी लागतं एकदम असं। तर ना आज थोडंसं मी वेगळा बेत करणार होते। मी तर ना स्पेशली मी माझं मत सांगते, मी ज्या गोष्टी ठरवते ना त्या गोष्टी माझ्यासोबत कधीच घडत नाही आहेत, त्याच्यापेक्षा वेगळंच काहीतरी घडतं। म्हणून मग आज फक्त स्वयंपाकच आहे माझ्या व्हिडिओमध्ये। तर आता लवकरच श्रावण येणार आहे, म्हणून मग म्हटलं चला आता। आणि असंही आमचा समर्थना जरा चिकन प्रेमीच आहे, म्हणून मग त्याच्यासाठी चिकन आणलेलं होतं। आणि त्यांनीच खरं तर आज हा फोर्स केला होता की मम्मी चल आज चिकन आणूया। तर मग त्याच्या पप्पाने फायनली आणून दिलं मला, आणि आता फोडणी वगैरे दिलेली आहे, आणि आता मीठ वगैरे टाकते। थोडंसं गरम पाणीसुद्धा बाजूला करायला ठेवते, कारण ना कुकरमध्ये टाकायचं म्हटल्यावर थोडं गरम पाणी टाकलं ना की लवकर शिट्ट्या होतील। त्यामुळे मग आपण ह्याच्यातच टाकूया, गरम पाणीच टाकूया त्यामध्ये। आता इथं छान मी आता तेलामध्ये फ्राय करून घेते, म्हणजे सगळं हळद आणि मीठ एकजीव झालं पाहिजे, आणि त्या पेस्ट वगैरे ते तेलामध्ये जी तरतरी आहे ना ती त्या चिकनच्या ह्याला लागली ना की त्याचा काय जे असेल ना स्मेल तो जातो, आणि एकदम छान लागतं मग टेस्टी खायलासुद्धा। आणि असंही समर्थला तर पिवळं चिकन आवडतं, रस्सा आवडतो। तर आता इथं गरम पाणी मी ओतून घेत आहे। तर फ्रेंड पुन्हा एकदा मी तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं खरोखर पुन्हा एकदा स्वागत करते। आणि त्यानंतर आता मी इथं भाकरीचं पीठ भिजवून घेते, म्हणजे मग आपल्याला पटापट भाकरी नाही का करून घेता येतील। तर त्या भाकरीचा भिजवण्यासाठी मी पाणी वगैरे घेते। पाणी तर मी आता ना काय होते, आम्ही जातो म्हणजे आम्ही कोणीच नसतो घरी, त्यामुळे मग पाणी कधी येते आणि कधी जाते त्याचा काय तपासच लागत नाही। त्यामुळे मग मला तर मग फिल्टरचंच पाणी वापरावं लागतं। तर आता इथं फायनली माझी आता भाकरीला सुद्धा सुरुवात झालेली आहे। तर ना मी हे आता पोळीपाटावर का लाटते ते सुद्धा मी सांगते तुम्हाला। पोळीपाटावर ना म्हणजे थापतीये भाकर मी, तर ह्याच्यासाठी थापते की माझा तवा ना तो एकदम छोट्याशा आकाराचा आहे, म्हणजे लोखंडाचा तवा आहे। मी आत्ता जळगाववरून आणलेला आहे तो। आणि मग
आपली जी भाकरीचं ताट आहे ना ते थोडं मोठं आहे आणि मग कसं आपल्याला कसं असतं की नाही मोठं असलं की मग मोठीच करायला पाहिजे आणि म्हणजे ते मुद्दामून करावं म्हणून नाही, पण ते साईज होऊनच जाते तेवढी मोठी, आपण थापतच राहतो, पातळ करतच राहतो. तर इथे छान अशा माझ्या भाकरीसुद्धा रेडी झालेल्या होत्या आणि मस्त आता ही पहिली भाकर आहे माझी. तर मला भाकरी जमते का, माझी भाकरी फुगते का ते कमेंट करून सांगा. आणि सोबतच जे कोणी नवीन ताई दादा आपल्या चॅनलला व्हिजिट करत असतील ना तर त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जायचं नाही आहे, कारण तुम्ही तुमचं जे सबस्क्रिप्शन आहे ना माझ्यासाठी, म्हणजे जे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करता त्यामुळे मला खरोखर मी ना खरंच सांगते मला खरंच खूप मोटिवेशन भेटतं त्याच्यामुळे. कारण ना असं होतं ना की कधीतरी चला फायनली आपले व्हिडिओ कोणतरी बघायला लागले असंही होतं कधी कधी. तर त्यामुळे मग जे कोणी नवीन असतील ना तर त्यांनी खरोखर प्लीज लाईक सबस्क्राईब करा चॅनलला. आणि तुम्हाला जे काय माझ्याबद्दल किंवा मी व्हिडिओमध्ये अजून काय वेगळं काय दाखवायला हवं आहे का, म्हणजे मी तर जे माझं रुटीन आहे ना घरचं ते शेअर करते मी तुमच्यासोबत. म्हणजे आता दिवसभराचं तर काय नाही, पण जे काय मी ह्या 2-3 तासामध्ये करते ते तुम्हाला दाखवत असते. तर तुम्हाला माझं हे रुटीन किंवा मी जे काय दाखवते ते तुम्हाला आवडतं आहे का ते तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये सजेशनमध्ये मला सांगू शकता. असं मी तुम्हाला सांगते की तुम्ही सांगू शकता. तर ह्या आता पटापट इथे थोडंसं फास्ट फॉरवर्डमध्ये केलेलं आहे, कारण ऑलरेडी आपला व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, जवळपास 10-1 मिनटाचा झालेला आहे. तर एवढा मोठा व्हिडिओ म्हटलं का नाही, म्हणजे आता नेटचा काय प्रॉब्लेम नाही आहे, पण म्हणजे आपण एवढे एफर्ट घेतो नाही का व्हिडिओ बनवण्यामागं नाही का. मी कधी कधी ना काय करायची की कोणाचा जर का मला व्हिडिओ आला तर मी असा स्किप करत करत बघायची. तर मग आता मला कळतंय की नाही, आपण एखाद्याचा व्हिडिओ पूर्ण बघितला की म्हणजे आवडूनही आपण ना म्हणजे वेळेअभावी म्हणा नाही कुठल्या ह्याच्यामुळे म्हणा आपण स्किप करत करत बघत असतो. तर मी आत्ता सध्या तरी माझं तसं काय नाही आहे. मी सगळं म्हणजे ज्यांचे कोणाचे व्हिडिओ मला ना रिकम्युनिकेट होतात ना त्यांचे व्हिडिओ मी पूर्ण बघते किंवा लाईक करते, सबस्क्राईब करते. आणि काय नवीन ज्या कोणी आपल्या चॅनलला म्हणजे कॉमेंट्स करतात वगैरे त्यांच्या चॅनललासुद्धा मग मी कॉमेंट वगैरे करते. आणि आता इथं फायनली आपली ही शेवटची भाकरी आहे, शेवटची भाकरी करून झालेली आहे आता ही. तर आता ह्याच्यानंतर मग तुम्हाला मी भाजीला वगैरे फोडणी देते हे, तर ते सुद्धा तुम्हाला दिसेल पुढे. भाजीला फोडणी देतानाचा व्हिडिओ जो आहे ना माझा तो आणि हे तुम्हाला दाखवायचंच राहिलं बघा, हे येलो कलरचं चिकन म्हणजे किती छान झालेलं आहे. म्हणजे ना मी काय करते जेव्हा हळदीचं वगैरे असतं ना आळणी आपण म्हणतो, तर ते जर का हे केलं मुलांच्या पुढे नेलं की त्याला येल्लो चिकन, आणि जे आपण मसाला टाकून भाजी वगैरे करतो की ते रेड चिकन असं म्हणतात पोरं. म्हणजे त्यांच्या भाषेमध्ये ते असं सांगतात, रेड येल्लो असं म्हणजे कलरचे नावं घेऊन सांगतात ते. तर आपण तर आळणी चिकन म्हणतो. म्हणजे आता आपल्या मुलांना कसं ते शाळेत वगैरे कलरचे म्हणजे हे काय म्हणतात ते तशा ह्याच्याने सवय झालेली असते त्यांना बोलण्याची. तर इथं मी थोडंसं ना झूम केलेलं आहे कारण तुम्हाला नाही दिसेल म्हणून. तर इथे बघा आता मी भाजीला फोडणी देते आणि मी एक कांदा आणि अद्रक लसूण म्हणजे जे मी अद्रक लसूण वाटलेलं होतं ना त्याच्यामध्येच मी कांदासुद्धा टाकून वाटलेला आहे. तर त्यानंतर मग मी आता इथे मला आईनं दिलेला येसवर होता, मग तो सुद्धा येसवर टाकलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटतोय फ्रेंड्स तुम्हाला खरोखर तुम्ही कॉमेंट करा, व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथं फोडणी द्यायचं चालू आहे माझं. फोडणी वगैरे दिल्याच्यानंतर मग व्हिडिओ फार मोठा होत होता म्हणून मी बाकीचा व्हिडिओ काही शूट नाही केला. आणि मेन म्हणजे आज ते बाकीचं राहिलेलं काम होतं ना, ते काल फळ्या वगैरे आणलेल्या होत्या त्या फळ्यांचं वगैरे कामसुद्धा म्हणजे तसंच पेंडिंग राहिलं. फ्रेंड्स आजचा व्हिडिओ कसा वाटला, माझा स्वयंपाक कसा आहे ते कॉमेंट करून सांगा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.